माझ्या मावशीची एक स्टोरी आहे. ओके. तर माझी मावशी ना, म्हणजे ही गोष्ट असेल 2015-16ची. तर ती गावातनं, आता गावामध्ये काही एवढ्या जॉब अपॉर्च्युनिटीज नव्हत्या हं, त्यावेळेस. हं. तर ती म्हटली, की आता जाते पुण्याला वगैरे जाते. पुण्याला जाऊन जरा जॉब वगैरे तिला आली पण होती एक ऑफर पुण्यातनं. तर ती म्हटली, की "ठीक आहे, मी पुण्याला जाऊन राहते." हं, ही हं. तिच्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. मग ही गेली पुण्याला आणि पुण्याला काय आता राहण्याची काय सोय अशी हे होत नव्हती. तर तिकडे जायच्या आधीच पुण्याला, तर तिचे जे ऑफिस म्हणजे ऑफिसमधले एक सर होते. तर त्यांनी ऑलरेडी तिकडच्या 2 मुली पीजीमध्ये राहत होत्या. तर ते ओके. पीजीचं जे एक फ्लॅटमध्ये होतं ना, तर तिकडे एक मुलगी 2 मुली राहत होत्या. त्यातली एक सोडून गेली होती. हं. तर एक म्हणजे दोघी राहण्यासाठी जागा होती. तर हिला त्यांनी रिकमेंड केलं, की "तू तिथे जाऊन तिथे राहा." आणि जी काय त्यावेळेस म्हणजे लगेच त्यांना काही पैसे वगैरे द्यायला तिला जमणार नव्हते. मग हं, यांनी हं. काय केलं, तिचे पैसे पण थोडे भरून ठेवले. त्यांना म्हटले, की "तुझा पहिला पगार झाल्यानंतर की दे मला पैसे." तर मग ही म्हटली, की "ठीक आहे." मग ही गेली तिकडे राहायला वगैरे आणि त्याच्यानंतर राहायला गेली आणि आणि तिला पण असं आहे, की तिला पण आहे ना, असे हॉररिक गोष्टी अशा म्हणजे तिला खूप आवडतात. ओके. म्हणजे ती पण असे ना खूप असे स्टोरीज वगैरे ऐकायची. आता हं, हं. त्यावेळेस ते YouTube वगैरे होतं. तर ती ते YouTubeवरती आपले पिक्चर वगैरे यायचे, तर ती अशी बघायची वगैरे. तर तिची जी दुसरी रूममेट होती ना, तर ती म्हणजे दोघींचं कसं होतं, की सकाळी जायच्या, ते रात्री यायच्या. म्हणजे असं त्या घरामध्ये थांबणं असं होतच नव्हतं आणि हं, ज्यावेळेस हं. ही पहिल्यांदा त्या घरात गेलेली, तर ते घरमध्ये तुम्हाला आता सांगतो, की कुठल्याही गोष्टीवरती अशी साधी धूळ पण नसेल. ओके. तेवढं घर एकदम चकाचक असायचं. हं. तुम्ही 6 महिने जरी ते घर बंद करून ठेवला ना, तरी ते चकाचक असायचं. म्हणजे आता ती जेव्हा राहायला आली, त्याच्या आधी ज्यावेळेस त्या 2 मुली राहायच्या, ते 2-3 महिने आधी झाल्या असतील. हं. त्याच्या आधी ते 1 वर्षभर तरी ते घर बंदच होतं. ओके. तर मग त्याच्यानंतर म्हणजे ही आल्यानंतर हिने विचारलं, की "आधी कोण राहायचं?" वगैरे, वगैरे. ती हं, म्हटली, हं. "आधी कोणच नाही राहायचं. घर तर वर्षभर झालं बंद होतं. आम्ही 2-3 महिन्याच्या आधी झालं आलोय." आणि त्याच्यानंतर आणि आलो तेव्हा ती बोलली, की आलं तरी घरातलं म्हणजे बेसिक सामान होतं घरामध्ये. हं, ती हं. म्हटली, "एकदम सगळं चकाचक होतं. ओनर तर एकदम मस्त साफ करून ठेवत असेल." हं. मग ही म्हटली, "ओनर तर साफ करून ठेवत असेल." तर ती म्हटली, "ओनर इकडे येतच नाही." हं. ती म्हटली, की "ओनरला जरी पैसे पाठवायचे तर म्हणजे तो कोणी माणसाला वगैरे पाठवतो किंवा मग त्याला ते बँकमध्ये जाऊन ते ट्रान्सफर वगैरे टाकतात ते लोकं. ओके. तो ओनर त्या घरात येतच नाही." अच्छा. म्हणजे ही तिथे एक 3-4 महिने तरी राहिली हं, मावशी हं. माझी. तर त्या 3-4 महिन्यामध्येही ओनर तिकडे आला नाही. ओके. जे काही असेल तर तो फोनवरनं बोलायचा. मग त्याच्यानंतर ही शिफ्ट वगैरे झाली आणि म्हणजे ऑफिस म्हणजे ती शिफ्ट झालेली वीकडेजला म्हणजे त्यानंतर ती खूप बिझी होती. नंतर एक दिवशी ती अशी संध्याकाळची आली लवकर, तर ती नेबरला वगैरे असंच विचारायला गेली, की असं म्हणजे जवळपास ओळख काढण्यासाठी, की कोण राहतंय आपल्या बाजूला वगैरे. तर मग तिचे नेबर तर तिला बघून विचारलं, की "तुम्ही आलाय कुठे राहायला?" ती हं. म्हटली, "ही बाजूवाली खोली तुमची इकडे." तर ती अशी शॉक झाली. ती बोलते, की "तुम्ही इथे राहायला कसे आलात? म्हणजे कधी म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे वगैरे?" हं, ती म्हटली, हं. की "नाही आम्हाला तर काही माहिती नाही. ओनरने तर काही सांगितलं नाही." हं, मग हं. आता हिने असं झालं, की आता हिने मावशीला काय सांगितलं, की इथे असं काय-काय घडलंय. हं. तर मग हिने जाऊन ओनरला सांगणार. बरोबर. मग ओनर बोलणार, की हे बाजूवाले घराचं नाव वगैरे हं. खराब करत खराब त्यामुळे करतात. मग हिने पण काय सांगितलं नाही हिला. पण ही शॉक्ड होती, की ही बोलली, की "आता तुम्ही इथे असे कसे?" म्हणजे असं घडला तो विषय. पण नंतर तिने तो टाळून टाकला, की तिने सांगितलं नाही काय झालंय तर. आणि या लोकांना ना म्हणजे घरामध्ये ना पैंजणाचा आवाज यायचा. ओके. पण ह्याच्यामध्ये पण कसं होतं, की घराच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक हे आपलं डान्स क्लास होता, म्हणजे भरतनाट्यमचा. तर त्यामध्ये त्यांना वाटत असायचं, की तिथनं येत असेल हं, हं, पैंजणांचा हं. आवाज वगैरे, वगैरे, वगैरे. मग नंतर मग ती म्हटली, की "अरे, डान्स क्लास तर 9-10 पर्यंत बंद होईल. हं. आपल्या रात्रीचे 11-12 वाजता आवाज येतात पैंजणांचे." हं, हं. मग हिला म्हणजे मावशीची जी रूममेट होती, ती हिला म्हणायची, "अरे, तू गप तू. जास्त हॉरर पिक्चर वगैरे बघतेस, त्यामुळे हं. तुला भास होत असतील किंवा तू असं काहीतरी मला घाबरवायचा प्रयत्न करत असशील." हं. तर मग ही तरी म्हणजे ठीक आहे आता चल आता म्हणजे हिला वाटलं, की चल मलाच काहीतरी वाटत असेल किंवा असं काही नसेल. तर मग हिनी मग ते टाळला म्हणजे अजून काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर मग तो आवाज आहे ना अजून वाढायला लागला. ओके. म्हणजे आता रात्रीचे हे लोकं बेडरूममध्ये झोपायचे. एक बेडरूम होता, हं, हं. किचन होता, हॉल होता हॉल. आणि आवाज सारखे-सारखे वाढायला लागले. मग ही अजून म्हणजे हिच्या मैत्रिणीला पण नंतर ऐकायला यायला लागले आवाज. हं. मग ही पण बोलायला लागली, की "अगं काहीतरी येत आहे आवाज ऐकायला आपल्याला." पण आता आता काय करू शकत नाही आपण निग्लेक्ट करूयात. म्हणजे असेल काहीतरी तर आपल्याला काय माहिती नाही. हं, हं. पण नंतर मग ते कसं ते मस्ती-मस्तीमध्ये जायचं, की "अरे, अरे, असेल तरी काय? आपल्याला काय करायचंय? आपण कोणाचं वाईट केलंय?" जे काय असेल ते असेल. मग असंच 1-2 महिने झाले
मग त्याच्यानंतर तिची जी मैत्रीण होती ना ती गावाला गेली तिच्या. ती पण बाहेरनंच आली होती, म्हणजे गावातनं कुठून कुठून तरी आली होती. तर ती पण तिच्या गावाला गेली. ती म्हटली की आता सॅटर्डे संडे सुट्टी टाकली आहे. जाते, संडे तर सुट्टी असतेच. सॅटर्डेला सुट्टी टाकली आहे तर ती म्हटली 2 दिवस गावाला जाऊन येते. गावाला पण काहीतरी कार्यक्रम आहे. ती गेली गावाला. मग ही एकटीच होती रूमवर आणि ही आली ऑफिसला. ऑफिसवरून काम करून फ्रायडेला रात्री ती गेली. सॅटर्डेला तर हिचं ऑफिस होतं. ती सॅटर्डेला काम वगैरे करून आली आणि त्याच्यानंतर अचानक आहे ना म्हणजे ती आली आणि म्हणजे लवकर आली ती त्या दिवशी. म्हणजे 4-5 वाजता झाली ती. ओके. आणि ती आली आणि अशीच बसली घरावर आणि तिला झोप लागली. आणि तिला एवढी गाढ झोप लागली, की ती रात्री एकदम म्हणजे 9-10च्या नंतर उठली आणि बघते तर म्हणजे ती झोपली त्यावेळेस तिने लाईट पण बंद नाही केली, कारण की उजेड तर होताच ना. 4-5 वाजता तर उजेड आहेच. आणि उठली तर घरात पूर्ण अंधार. मग ही घाबरून उठली. मग हिने पड्डीची लाईट वगैरे चालू केल्या. मग ही म्हटली, की मग हिला हे झालं, की म्हणजे की असं तिला एक निगेटिव्हिटी एंटिटी अशी फील झाली घरामध्ये, की काहीतरी असं अंधारात तिला किंवा तिचा भासही असेल, कारण की ती अंधारात उठली अचानक. पहिली परत ते पण तो पण सोडून टाकलं, की सोड जाऊन दे काहीतरी असेल किंवा काही नसेलही, काय तिचा भास असेल. मग ही दुसऱ्या संडे वगैरे होता. ती बाहेर वगैरे जाऊन आली आणि त्याच्यानंतर येऊन बसली अशी बाहेर चेअरवर बसली हॉलमध्ये. चेअरवरती बसली आणि ही आपली फोनमध्ये आपलं काय ब्लूटूथ कानाला लावलेत आणि ही आपली गाणी वगैरे ऐकत बसली होती. आणि अचानक तिला किचनमधनं भांडी पडण्याचा आवाज आला. अच्छा. आता मग ही म्हणजे आवाज म्हणजे आता ही व्हिडिओ बघते. आता हिने मध्ये असं बंद केला, स्क्रोल वगैरे करत असेल, तर तिला आवाज जाणवला. तिने इयरफोन काढला. मग ती अशी जवळ-जवळ गेली तर तिला म्हणजे अजून असं गॅस चालू केल्यानंतर कसं ते आपण लायटर पेटवतो. गॅसचा जो लायटर आहे, टक-टक आवाज आहे त्याचा. असं तिला आवाज यायला लागला. मग ही आता घाबरली. मग हिने हळूच असं किचनमध्ये हॉलच्या असं वाकून बघितलं, तर तिला तिथे एक बाईचा हात दिसला. जे हातामध्ये अशा बांगड्या वगैरे जे काय असतील त्या आणि असं हातामध्ये आपलं एक लायटर सारखं. हे नाही लायटर नव्हतं, पण तिच्या हातामध्ये आपलं चमचा म्हणजे एक मोठा जेवणाचा आपला ओके. कसा हां, असतो, हां. तसा होता आणि तो गॅस ऑटोमॅटिक चालू होत होता, बंद होत होता. ओह चालू होत शिट! होता, बंद होत होता. आता ही तिथे उभी राहून ही झाली गार. म्हणजे हिला कळालंच नाही. आता मी हे बघू, पळू, काय करू तिला काहीच कळालं नाही. आणि बघते आणि तिला हात दिसतोय. आता ही एकटी घरात आणि हिला हात दिसतोय त्या व्यक्तीचा म्हणजे जी बाई बांगड्या होत्या, बाई होती. आणि मग ही घाबरली. ही 2 सेकंड इथे तशीच म्हणजे 10-15 सेकंड तिथेच तशीच थांबली, की बघतच राहिली. मग जशी ती परत सेन्सेसमध्ये आली थोडीशी, मग तिथनं तिची पळत सुटली. ती खाली डायरेक्ट बेसमेंटला गेली आणि ती एवढी घाबरली होती, की तिला बोलताही येत नव्हतं. मग तिने मग आजूबाजूच्या रिलेटिव्हजला फोन लावला. माझ्या घरी फोन आला, की असं-असं घडलंय वगैरे, वगैरे. मग तिकडचे जे रिलेटिव्हज होते, मग ती त्यांच्याकडे जाऊन थांबली जरा वेळ. संध्याकाळी मग ऑफिसमधनं तिच्या एका मुलाला बोलवलं. तो आला. मग ती वरती गेली. तिने तिची सगळी बॅग वगैरे जी आहे ती उचलली आणि तिथनं तिने घरच सोडून दिलं ते. नंतर ती परत तिकडे कधी गेलीच नाही. तर हा एक तिचा खूप एक किस्सा होता. मग त्याच्यानंतर म्हणजे तिने थोडं हे केलं म्हणजे आजूबाजूला तिने विचारलं, की "अहो काहीतरी आहे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही त्या दिवशी, पण आता आम्हाला काय जाणून असेल तर घ्यायचं. सांगा आम्हाला." मग त्या घराची एक बॅक स्टोरी अशी होती, की त्या घरामध्ये आधी फॅमिली राहायची. हां. तर ती जी बाई होती, तर त्या बाईला ना क्लीन घर साफ वगैरे ठेवणं खूप आवडायचं वगैरे, वगैरे, वगैरे. आणि त्यांचे काहीतरी इंटरनली काहीतरी इश्यूज होते त्यामुळे ती तंगून त्या बाईने किचनमध्येच सुसाईड केली. ओके. आता ते म्हणतात फास लावून घेतलं वगैरे तिने किचनमध्ये असं काहीतरी केलेलं तिने. तर त्याच्यानंतर मग त्या घरामध्ये कोणच राहत नाही. तिचं असं होतं, की हे घर माझं आहे, या घरात कोणीच राहायचं नाही. त्यामुळे तिला साफसफाई वगैरे करायला आवडायची. त्यामुळे ते 1 वर्षानंतर जरी मध्ये ते 1 वर्ष घर बंद होतं. त्यानंतर ती मावशीची जी आधीची जी रूममेट होती, तिने ज्यावेळेस ते घर घेतलं त्यावेळेस तिला सगळं घरात एकदम चकाचक क्लीन व्हायचं. आणि त्या घर मालकाला माहिती होतं. तर तो घर मालक म्हणून तिकडे यायचा नाही. ती जी राहायची तिने सुसाईड केलं, ती रेंटवरती होती आधी? तिने सुसाईड केलेला? तू बोललास तो? नाही, सुसाईड जिने केलेलं ती तर वेगळीच व्यक्ती होती. तिचं तर स्वतःचंच होतं. मग तिच्या नवऱ्याने ते घर विकून विकलं. टाकलं. ओके. आणि ज्या ओनरला आता जो तिकडचा करंट ओनर आहे, त्याला हे सगळं माहिती पडलं, की असं-असं काहीतरी आहे आणि अच्छा. लोकं 2-2, 3-3 महिन्याने घर सोडून निघतायत. काहीतरी त्याला कळालंच असणार तिथनं. बरोबर. आणि मग मग नंतर मग मावशीने एक हाही विचार केला, की आपण काहीतरी म्हणजे
पूजा वगैरे करू किंवा बोलू, म्हणजे काढता येते का हम्म, त्या बाईला वगैरे, असं काहीतरी प्रयत्न केला. कारण की कसं आहे की परत तिला दुसरं घर शोधणं, दुसरीकडे जाणं, राहणं, परत तिकडे, आणि तिच्या हम्म. ऑफिसच खूपच जवळ होतं. आणि ओके. जवळपास तिला घरी म्हणजे मिळत नव्हते लवकर, आणि जे होते ते पण खूप महाग होते तिकडे त्यावेळेस. तिने ते एक विचार केला की काढता येते का, आपण बघू शकतो. मग तिने आमच्या इकडे जे गुरुजी आहेत त्यांना कन्सल्ट वगैरे केलं, त्यांना विचारलं की असं असं घडलंय, असं असं आपण करता येईल का. तर त्यांनी सरळ बोललं की ती एंटिटी आहे ती खूप अग्रेसिव्ह एंटिटी आहे. म्हणजे तिच्याबरोबर पास्टमध्ये, म्हणजे कसं असतं, एक एंटिटी म्हणजे तिच्याबरोबर पास्टमध्ये काहीतरी हार्श घडलं असेल, त्याच्यामुळे ती खूप अशी अग्रेसिव्ह झाली असेल. तर तिचं असंच होतं की हे माझं घर आहे, इथे राहायचं नाही. म्हणजे असं तिला पण, मावशीला पण असं हम्म. जाणवायचं की ते घरात आल्यापासून त्यांना असं डलनेस फील व्हायचं. म्हणजे असं त्यांना वाटायचं की कोणतं त्यांचं इंटरॅक्ट करते की तू इथे राहू नकोस. ओके. मग ते गुरुजी म्हटले की तुम्ही हे सगळं ट्राय करू नका. कारण हम्म. की जर मागे पुढे काय झालं तर ते तुमच्यावर उलटेल. पण अशा वेळी ती प्रॉपर्टी सोडणंच एक ती चांगला प्रॉपर्टी उपाय. सोडणंच, बाकी काही पर्यायच नाहीये. तुम्हाला माहिती की तिथे आहे, तुम्ही ते बघितलंय तिथे आहे, तिथे परत राहूच शकत नाही तुम्ही. कारण की ते मग ते सतत जाणवत राहणार, आणि तिला त्या दिवशी दिसलं, याचा अर्थ की म्हणजे की तिला दाखवायचं होतं की मी आहे इथे. तिने तिचा प्रेझेन्स हिला फील करून दिला. मग हा तिच्यासाठी एक लास्ट ऑफ होते की आता इथनं निघायचंच आहे. आपल्याला हम्म. माहिती की ते माहिती असून पण थांबलं ना तर ती अजून त्रास देणार. त्यापेक्षा आपण इथनं निघलेलंच बरं आहे. अशीच एक गोष्ट आहे ना, आम्ही ऍक्च्युली एक नवीन सिरीज आम्ही सुरू केली आहे, की आम्ही काय करतो जेव्हा लोकांना आपल्या शोवरती यायला जमत नाही लांबून, तर आम्ही त्यांच्या स्टोरीज घेतो आणि त्या आम्हीच दोघं बसून डिस्कस करून त्या आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवतो. तर तिथे पण एक अशीच रेंटेड हाऊसमधली एक हॉन्टेड स्टोरी, एक नवीन कपल जस्ट मूव्ह इन झालंय भांडूपमधल्या घरात. तर तुम्हाला ती स्टोरी बघायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक सापडेल, की आपल्या चॅनलमध्ये सापडेल. तर तो एपिसोड तुम्ही नक्कीच जाऊन बघा. आणि मी नेहमी जेव्हा अशा स्टोरी असतात ना, मी आपल्या ऑडियन्सला किंवा जे आपले गेस्ट असतात त्यांना मी सांगतो की रेंटेड प्रॉपर्टी जेव्हा आपण बघतो किंवा सेकंड हँड प्रॉपर्टी आपण बघतो, तर तिथली चौकशी करणं फार इम्पॉर्टंट आहे. की कारण मागे जे लोक राहत असतात, ते लोक जेव्हा ती वास्तू सोडून जातात, तेव्हा ते कोणत्या विचाराने सोडलेली असते किंवा त्या वास्तूमध्ये आधी काय झालेलं असतं त्याची आधी चौकशी केली पाहिजे. कारण जेणेकरून आपल्याला ते पुढे बाधलं नाही पाहिजे. बरोबर आहे. तर हेच या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. अजून कोणती गोष्ट तू ऐकलेली किंवा अशी कोणाकडून तुझ्या फॅमिलीमधून ऐकलेली अशी गोष्ट कोणती? तर अशीच अजून एक पुण्यातलीच गोष्ट आहे ओके. की ही गोष्ट असेल एक 2003-2004 ची गोष्ट असेल. हम्म. तर तीच माझी जी आता एक गोष्ट सांगितली मावशीची. तर त्याच मावशीचे हसबँड, म्हणजे त्यावेळेस तर ते म्हणजे यंगच होते, म्हणजे आपल्याच हम्म. वयाचे होते. अच्छा. तर त्यावेळेस ते पुण्याला ट्रॅव्हल करत होते गावावरून, साताऱ्यावरनं पुण्याला आले होते. हम्म. स्टेशनला उतरले, आणि त्याच्यानंतर त्यांचं असं होतं की त्यांना पुढे एका गावात जायचं होतं. तर तिथे रिक्षा नव्हती जायला, आणि वाजले होते काहीतरी रात्रीचे 12:30-1 काहीतरी वाजलं होतं. हम्म. तर मग आता ह्यांनी रिक्षा शोधली, भरपूर वेळ शोधली, यांना भेटली नाही. हम्म. तर हे काय म्हटले की आता थोडं चालत जातो पुढे. इथे तर कुठे रिक्षा दिसतच नाही, तो थोडं पुढे चालत जातो. कुठे रस्ता रिक्षाला भेटला तर थांबवायलाच. मग हे चाललेच एक 10-15 मिनिटात चालले पुढे-पुढे, आणि त्याच्यानंतर त्यांना एक रिक्षा दिसली समोरनं येताना. हम्म. तर मग ह्यांनी हात दाखवला. तो रिक्षावाला थांबला. आता हम्म. त्या रिक्षामध्ये एक तो रिक्षावाला होता, आणि हम्म. पाठीमागे ना एक मुलगी बसली होती. ओके. आणि ती मुलगी एवढी सुंदर होती, हम्म. त्यांनी मला सांगितलं तेव्हा, की ती एवढी सुंदर मुलगी होती, म्हणजे असं वाटत होतं की लग्नाच्या मंडपातनं आलेली आहे. अच्छा. एवढे तिने नटलेली मुलगी होती. नटलेली, पूर्ण नटलेली, असं सोनं मस्तपैकी तिने हम्म. घातलंय, साडी घातलीये छान, आणि हम्म. असं म्हणजे एक परफ्यूमचा कसा एक फ्रेग्रन्स येतो तसं छान असं पसरलं होतं आजूबाजूला. आणि ती दिसायला पण एकदम सुंदर गोरीची छान होती, अशी केस वगैरे सगळी बांधली होती तिने. मग आता त्या रिक्षावाल्याने विचारलं की तुम्हाला कुठे जायचंय. तर ह्यांनी सांगितलं की मला इथे इथे या पुढे गावात जायचंय. तर ते म्हटले की ठीक आहे, अर्धा तासाचा रस्ता आहे. मग रिक्षाला म्हटलं की ठीक आहे, चालेल, एक काम करा, तुम्ही बसा मागे. या बाईंना पण असंच पुढे त्यांच्या पुढे सोडायचंय, तुमच्या गावाच्या पुढे एक ठिकाणी सोडायचंय. तर तुम्हाला ती सोडतो, मग त्यांना सोडतो. हम्म. मग एक काका बसले पाठीमागे, हम्म. आणि पाठी बसल्यानंतर मग असा थोडा वेळ गेला. आणि आता कसं होतं की, आणि तो रिक्षा पण चालू होता ना, हम्म. तर तो रिक्षा चालवताना त्याची म्हणजे तो बोलत जे होता ना, तर तो रिक्षावाला मधी बोलायचा आणि आपोआप थांबायचा. काही अच्छा. बोलायचंच नाही. हम्म. परत तिथनंच कंटिन्यू करायचं, आणि परत बोलायचा, परत थांबायचा. म्हणजे हम्म. असं हम्म. अचानक बोलायचा, थांबायचा, बोलायचा, थांबायचा, ब्रेक बोलायचा. तर मध्ये. त्याला मग काकाला पण थोडं वियर्ड वाटलं की अरे, थोडंसं काहीतरी असं वेगळं वाटतंय.
आणि आणि त्या रस्त्याला तर रात्री कोणच नव्हतं. जुनी गोष्ट आहे रस्त्याला. आणि गावातला रस्ता म्हणजे सगळा खडबडीचा रस्ता. आणि त्याच्यानंतर हे लोक बसले, मग पोचले पुढे, म्हणजे त्या गावाच्या सीमेपर्यंत पोचले. आणि तो ओके. रिक्षाला म्हटलं की आता इथे तुम्हाला सोडतो. गावाच्या बाहेर स्टँड होता त्यांचा. स्टँडच्या मध्ये सोडतो बस स्टॉपला इथे, तिथनं मला राईट घेऊन पुढे जायचंय, इथे सोडतो. काका उतरले रिक्षातनं. आता रिक्षातनं उतरले, रिक्षावाल्याकडे बघितलं, तर जसे ते रिक्षातनं उतरले आणि असं पुढे रिक्षावाल्याकडे वाकून बघितलं, रिक्षावाल्याने इथनं तोंड फिरवलं, तर त्या रिक्षावाल्याचं सगळं तोंड इथनं फाटलेलं, इथनं सगळं रक्त सगळं साठलेलं, आणि पूर्ण असं तिचे डोळे बिळे सगळे असे इथनं फाटले होते. आणि हे घाबरले. मग ह्यांनी त्याकडे बघितलं आणि जसं पाठीमागे त्या बाईकडे बघितलं ना, ती जी पूर्ण अशी केस बिस सगळी हे झाली होती, असे कोंडा असं हे झाला होता, तिचं पण तोंड बिन फाटलं होतं. आणि तिची जी तिने साडी सुंदर घातलेली ती पूर्ण पांढरी साडी झाली होती. अशी एकदम एकदम जसे विकृत एकदम. विकृती हडळ कशी दिसते तशी ती दिसत होती. आणि तो माणूस असा एकदम असं झालं होतं, ऍक्सिडेंट झाल्यानंतर कसे दिसतात तसे. आणि तिथे काका घाबरले, तिथे जाऊन पडले. आणि नंतर थोड्या वेळानंतर तिकडे बस स्टँडची इथे जे होते लोक, ते आले, त्यांनी बघितलं, पाणी बिणी मारून उठवलं. त्याच्यानंतर उठल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की अरे असं असं झालं. रिक्षामधनं आलो, येतपर्यंत तर चांगलं होतं. उतरल्यानंतर त्या दोघांचे तोंड खराब होतं, असं हे ते दिसले. आणि मग नंतर मग तो तिकडचा तो बस स्टॉप जिथे पुढे टपरीवाला चायवाला होता, तर त्याने येऊन मग सांगितलं की अरे भरपूर लोकांसोबत असं होतं, रात्रीचे तुम्ही येतात प्रवास वगैरे करता ना, तर तो त्यांनी विचारलं की तू त्या बाईकडे बघितलं नाहीस म्हणून तू वाचलास. तर आधी पण अशा गोष्टी घडल्या आहेत की जे लोक, म्हणजे ती सुंदर बाईकला बघून काही लोक अफेक्ट होतात, किंवा बोलायचा काय प्रयत्न करतात, किंवा काय असं हातबीत लावणं, किंवा काही असं हे हे होतात, तर त्यांना ती घेऊन जाते आणि मारून टाकते. ओके. तर तो माणूस म्हटलं की हेच जे रिक्षामधले जे कपल आहेत ना, मुलगा आणि ती बाई, या लोकांचा ऍक्सिडेंट झाला होता काही वर्ष आधी. आणि त्याचपासून रात्रीचे हे लोक दिसतात, म्हणजे कोण नवीन पॅसेंजर आला त्याला बसवतात आणि घेऊन येतात. जर त्याने त्या बाईकडे बघितलं वाईट नजरेने किंवा काही, तर ते त्याला तिथंच मारतात आणि हे करतात. असंच एक रेफरन्स आहे ना, आपल्या जेवढे भूतांचे प्रकार आहेत ना, त्यातला यक्षिणी हा प्रकार तू ऐकला हो. असशील. तर यक्षिणी जे भूत आहे तिची आयडेंटिटी हीच आहे की ती एकदम अशी सुंदर स्त्रीसारखी तिचं रूप दाखवते. आणि जर अवतीभोवती आपल्याला चाफ्याचा किंवा फुलांचा स्मेल आला, तर समजून जायचं की ती यक्षिणीच आहे. ती तिचं खरं रूप नंतरच दाखवते. ती पण तिचं, जर तुम्ही तिच्याकडे अट्रॅक्ट झालात तर ती तुम्हाला संपवते. तोच मे बी ती यक्षिणी असू शकते. कदाचित हा तसाच प्रकार असेल. पण आता त्यावेळेस पण म्हणजे त्यांना तर ते अचानक अशी काही समोर गोष्ट घडली की त्यांना ते तिथे कळालंच नाही. ते तिथे जाऊन चक्कर येऊन पडले. ते 10-15 मिनिटानंतर जो तिकडे तो चायवाला होता तो आला असेल काही कारणाने. त्याने बघितला, त्याने पाणी वगैरे मारून उठवलं मग त्यांना. तर ही गोष्ट तिथे घडली. तर आता अजून एक स्टोरी सांगतो तुम्हाला की Okay. ही मी जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. हा. म्हणजे एक अराउंड 80-85 ची गोष्ट असेल ही. तर तेव्हा घरी म्हणजे माझे आजोबा राहायचे. आजोबांचे वडील होते. आजोबांची आई होती आणि त्यावेळेस त्यांचं लग्न झालं होतं. तर माझी आजी पण होती आणि मम्मी नुकतीच म्हणजे एक 7-8 वर्षाची असेल त्यावेळेस मम्मी. आणि मामा जन्मला होता. मामा लहान होता त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की आजोबांची जी मावशी आहे, तर ती आजारी पडली होती. तर त्यांच्या घरी करायला कोण नव्हतं. आणि कोण तिकडे फिमेलच नव्हतं, म्हणजे असून कोण फिमेल नव्हतं तिथे जी त्यांची केअर करेल. तर मग ह्यांनी काय विचार केले की तिला इकडे घरी घेऊन येऊयात आणि इकडे आजोबा आहेत. आजोबांची म्हणजे माझी आजी आहे आणि आजोबांची मम्मी पण आहे. तर हे दोघे मिळून काळजी करतील, म्हणजे काळजी घेतील वगैरे. तर त्यांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मग अचानक असं 1-2 दिवस तर म्हणजे ते तापाने वगैरे फणफणले होते. त्या मावशी तर म्हणजे वैद्य वगैरे यायचे सकाळ संध्याकाळ. मग त्यांचे ते मेडिसिन्स वगैरे चालू होते. आणि मग अचानक आहे ना रात्रीच्या त्या थोड्या वेगळ्या बिहेव करायच्या. अजून कसं? ॲज इन की अचानक उठणार, बोलत बसणार, काही म्हणजे असं चिडचिड करणार किंवा हे करणार. म्हणजे ओरडणार, काही विषय काढणार, काही बोलणार, कसंही करणार, उठणार, जाणार, हे करणार. तर मग ह्या लोकांनी 3-4 दिवस वॉच केलं. मग ह्या लोकांना वाटले की
आता ही काहीतरी वेगळं वाटतंय आणि गावचे लोक आहेत, काहीतरी वेगळं वाटलं की त्यांना वाटणार म्हणजे तुमचं असं होतं की जरा आपण आपल्या इकडचे गुरु आहेत त्यांना म्हणजे दाखवूयात, बोलूयात लगेच त्यांना. डाऊट येतो आपल्याला हां. गावच्या लोकांना. मग त्यांनी बोलवलं त्यांना. मग त्यांनी बघितलं वगैरे तिला. मग त्यांनी सांगितलं की हिच्या अंगामध्ये काहीतरी आहे. म्हणजे काहीतरी हिला बादल्या. बाधलंय. म्हणजे कुठेतरी गेली होती, त्याच्यामुळे तिला झालंय आणि ते पकडून ठेवलंय तिला. मग आता हे ऐकल्यानंतर मग हे घरातली माझी आजी वगैरे घाबरली. कारण की ती म्हटली की आता मला तर आता लहान मुलगा झाला. मम्मी पण लहान होऊन 7-8 वर्षाचीच होती. तर ती म्हटली की आता ह्यांना जर काय लागीर झालंय, तर हे नंतर मग लहान पोरावरती वगैरे नको यायला. तर मग यांनी काय केलं की त्यांनी विचार केला की आता भूत काढूया. म्हणजे जे एंटिटी होती ती कारण की रात्री उठायच्या आणि काही बडबडत बसायच्या, काही करायच्या आणि घरात लहान-लहान पोरं पण होती. तर मग ह्यांनी विचार केला की एक काम करूयात बाहेर घेऊन जाऊ आणि हे करूया त्यांना आणि ते कसं ते घराच्या बाहेर पण नाही निघायच्या. ओके. आणि त्यांना बाहेर घेऊन जाणं म्हणजे बाहेर कुठेतरी देवळात किंवा कुठे जिथे काढता येईल तिथे घेऊन जाणं तर ते पॉसिबलच नव्हतं मग ते. मग यांनी विचार केला की त्यांना घरी बोलवूयात. गुरुजी नव्हते काढणारे. तर त्यांच्या ओळखीचे एक होते. तर ते भूत वगैरे काढायचे अंगातनं. ओके. मग त्यांना बोलावलं गेलं. मग ते आले आणि बाहेरच आमचं अंगण आहे. तर तिथे त्यांनी तो भूत काढायचा पूर्ण प्रयत्न केला आणि ते भूत पण एवढं म्हणजे त्यांना घट्ट हे होतं, कनेक्ट झालं होतं, की ते निघतही नव्हतं लवकर. मग ते कसं-तसं करून या लोकांनी काढलं आणि ते काढलं आणि ती फ्री झाली. ओके. पण ते भूत निघून माझ्या आजोबांच्या आईच्या अंगात गेलं ओके. आणि त्याने आजीला धरलं. आणि मग हे झालं. मग आजी पण अचानक आहे ना, त्याच घटनेनंतर ती 1-2 महिन्यात एवढी आजारी झाली, की म्हणजे नंतर ती बेड रेस्टच झाली. म्हणजे तिला आजारपण आलं आणि मग तिचं पण डॉक्टर वगैरे चालू झाले. अमुक-तमुक गोष्टी घडायला लागल्या. मग ती अचानक आहे ना, एकटक आहे ना, घरात एक खिडकी होती. जुनं घर होतं. शेणाने सारवलेलं प्लस ते साइडला ते भिंत, ते दगडाची भिंत वगैरे बनवून तिथे ना खिडकी होती. खिडकीला कसं असायचे एक बार्स असायचे असे. खिडकीला आता आपली खिडकी कशी आहे, की ग्रिल वगैरे लावून. पण तिथे फक्त अशी एक खिडकी असायची नॉर्मल आणि त्याला असे लोखंडीचे असे बार लावलेले असायचे. तर आजीला तिथे खिडकीवरती एक बाई अशी पकडून बसलेली दिसायची. बापरे! आणि ती आजारी असल्यामुळे ती जास्त तिला बोलायला जमायचं नाही. पण ती काय करायची, ती तिकडे अशी बोट दाखवायची, खुणवायची. की ती खुणवायची की तिथे कोणतरी आहे. आणि ज्यावेळेस तिला असं बोलायला थोडंसं जमायचं, तर ती बोलायची की तिथे कोणतरी आहे. मग त्याच्यानंतर ती थोडीशी ती थोडं नंतर तिने रिकव्हर केलं. थोडं ती चालायला वगैरे लागली. मग आमच्या घराच्या बाहेर संडास होतं. म्हणजे वॉशरूम बाहेर बांधलं होतं घराच्या बाहेरच अंगणात. तर मग तिला वॉशरूममध्ये जाताना असं कोण दिसायचं. तिला वाटायचं की फिमेल म्हणजे सून वगैरे असेल म्हणजे माझी आजी असेल, तर ती आवाज द्यायची माझ्या आजीला वगैरे. पण ती बघायचीच नाही मागे फिरून. मग तिला मग नंतर परत डाऊट व्हायला लागला की नक्की घडतंय काय? मग ती परत त्यानंतर जी ती बरी झाली होती, परत ती आजारी झाली. तिने परत अंथरूण धरलं आणि त्याच्यानंतर मग ते गुरुजींना बोलावलं गेलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही इथनं ती भूत काढलं, पण त्याने धरलं हिला. म्हणजे ती जी एंटिटी होती त्यांनी आजीला धरलं. मग आता हे ऐकल्यानंतर मग परत घरातले आता हे झाले की आता काय करायचं? आणि ही दुसऱ्यांदा आजारी पडली, तर ती जी म्हणजे माझ्या आजोबांची जी बहीण होती, जी पुण्याला होती, ती म्हटली की आता मी येते हिला बघायला. ती परत कशी आजारी पडली, काय झालं? आणि ती जेव्हा आली होती, तेव्हा ती होती प्रेग्नंट. ओके. म्हणजे ते भूत 3 लोकांना घेऊन गेलं. एक तर 3 नाही 2 लोकांना घेऊन गेलं. त्यांच्या त्या मावशीच्या आतनं ते काढलं. तर ती फ्री झाली ती तर ती गेली तिच्या घरी. त्यानंतर आजीला झालं आणि ही आली बाबांची बहीण गावावरून आणि मग परत या लोकांनी ठरवलं की भूत काढूया. आणि त्यावेळेस माहिती नव्हतं तिला पण एवढं म्हणजे तिने सांगितलं नव्हतं की मी प्रेग्नंट आहे वगैरे. आणि ती म्हणजे तिला पण नुकतंच हे कळालं होतं. आणि त्याच्यानंतर मग तिने सांगितलं की ठीक आहे चला तुम्ही करा. तुम्हाला जे वाटतं ते करा. कारण की तिला बरं करणं तर आहेच. मेडिसिन एवढ्या महिने झालं मेडिसिन चालू आहे. ती बरी होत होती. परत ती आजारी पडली. तर त्यांनी आणि गुरुजींनी पण सांगितलं त्या लोकांनी म्हटलं की ठीक आहे काढूयात. मग त्यांनी परत त्या माणसाला बोलावलं. परत तिचं भूत म्हणजे हे केलं, काढलं वगैरे. पण ते नाहीच निघालं. आणि ती उलटं अजून आजारी झाली.
आणि इव्हेंच्युअली ज्या दिवशी ते प्रोसेस केली होती हम्म. त्या 2-3 दिवसानंतरच ती ऑफ झाली. अच्छा. आणि ती ऑफ झाली आणि त्यावेळेस ती जी बाबांची बहीण म्हणजे हम्म. त्याच आईची मुलगी होती, हम्म. ती पण प्रेग्नेंट होती आणि त्या भूताने मग परत हिला पण धरलं ओके. आणि आई ऑफ झाली वगैरे. मग ती 10-15 दिवस राहिली. मग ती परत गेली पुण्याला निघून आणि पुण्याला परत गेली. तिकडे ती गेल्यानंतर ती आजारी पडायला लागली. अच्छा. मग आता ती आजारी पडली तर तिला बघायला जायचं वगैरे वगैरे यांचं ठरलं. मग डॉक्टरकडे वगैरे तिला तिचा नवरा वगैरे त्यांना डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेला. पण इव्हेंच्युअली ती पण आजारी पडली आणि ती पण प्रेग्नन्सीमध्येच ऑफ झाली. तेव्हा लक्षात नाही आलं का तिच्या अंगात पण तिला पण धरलंय वगैरे असं काही? नाही, काय झालं कारण की त्यावेळेस 80-85 मध्ये तेवढं टेलिफोनिक कम्युनिकेशन नाही व्हायचं ओके. आणि हे लोक कसे गावात राहायचे, घरात फोन नव्हता. फोन करायचा तर PCOला जावा, फोन करा. पण तेवढं पण मग कसं घरात आजी आजारी असायची. आजी आजी तर ऑफ झाली होती त्यावेळेस. तर ऑफ झाल्यानंतर मग घरातले त्याच टेन्शनमध्ये होते. मग त्याच्यानंतर ती गावाला ती निघून गेली होती आणि घरात आजोबा आणि बाबा वगैरे होते ते आपले कामाला वगैरे जायचे. तर एवढं कोणी तिकडे लक्ष देत नव्हतं आणि काय असायचं तर ती फोन करायची PCOवरती, तिथनं सांगायची की ह्यांना बोलवा आणि मग आमच्या घरातलं ज्याच्याशी बोलायचं तो जायचा आणि तिकडे जाऊन बोलायचा तिकडे. मग तसं व्हायचं. मग पण ते कम्युनिकेशन झालंच नाही. नंतर मग कळालं की असं-असं घडलंय. मग नंतर परत ते जेव्हा ते गुरुजींना विचारलं की हे कसं झालं? मग त्यांनी ते बघितलं आणि मग सांगितलं की तुम्ही हे परत काढलं इथे, तर ते जाऊन तिला धरलं. पण ते म्हटले की आपलीच चुकी झाली की आपण घराच्या अंगणात ते नव्हतं काढायला पाहिजे होतं. ते आपण ओके. आधीच ते घेऊन जाऊन बाहेर कुठेतरी काढलं पाहिजे होतं. तिथे त्याचा उतारा वगैरे काढून तेच तिथेच संपवायला पाहिजे होतं. आपण ते घरात काढत होतो ना, त्यामुळे ते तिथला फिरत होतं. एकाला सोडून ते दुसऱ्याला पकडत होतं. आणि त्यातल्या त्यात मग ती आजीला पण घेऊन गेली आणि प्लस तिच्या मग मुलगीला म्हणजे बाबांच्या बहिणीला त्यांना पण घेऊन गेली. त्यानंतर असं काही ती सायकल बंद झाली तिकडे? त्याच्यानंतर मग परत काहीच नाही. मग त्याच्यानंतर ते परत काही अनुभवलं नाही. म्हणजे परत ते काय हे झालंच नाही. पण हे हे घडलं घरातल्या घरात घडलेलं आमच्या. मी जेव्हा जेव्हा पॉडकास्टमध्ये बसतो आपल्या आणि जेव्हा अशा मी गोष्टी ऐकतो की फॅमिलीमध्ये कोणाला पछाडलेलं असतं, त्या प्रत्येक वेळेस ना मला त्याची एक फिलिंग येते की जोपर्यंत एखाद्याला पछाडलेलं आहे ते तोपर्यंत त्रास देते. बट ऑब्व्हियसली ती त्या त्या मोमेंटला त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते, कारण की ते लोक ती मोमेंट जगत असतात. आणि जेव्हा अशा वेळेस जेव्हा एखाद्याचा जीव जातो ना, ती फार ट्रॅजिक इन्सिडेंट होऊन जाते. बरोबर आहे. त्यामुळे जीव तेव्हाच तळमळतो जेव्हा एखाद्याचा जीव जातो. आणि म्हणून मग जेव्हा कमेंटमध्ये लोक सांगतात की काय फेकमफाकी चालू आहे, तर त्यांना मे बी तेवढा विश्वास नसतो त्या गोष्टींकडे. पण आपण ॲटलिस्ट गोष्टी ऐकताना किंवा गोष्टी बघताना त्याला एका वेगळा पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. त्यामुळे या गोष्टी मे बी तुम्ही मानू नका, पण सिरियसली पण घ्या किंवा असं सिरियसली घेऊच नका, असं करू नका. ते कसं आहे की म्हणजे माझ्याबरोबर घडलं नाही म्हणून मी विश्वास ठेवत नाही. सगळ्यांचं असं असतं. पण ज्याच्याबरोबर ते घडलंय, त्यालाच फक्त माहिती आहे की त्या गोष्टीमुळे त्याची एंटायर लाईफ किती अफेक्ट झाली आहे. त्याच्याबरोबर काय गोष्टी घडल्यात, त्याने कशा त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. कारण की आता ज्यावेळेस हे घरातल्यांमध्ये हे झालं होतं, आजीला पछाडलं होतं. तर तेव्हाही म्हणजे आजूबाजूचे लोक बोलायचे, "हे काय आहे? तुम्हाला लोकांना डॉक्टरला दाखवायला पाहिजे. हे सगळं खोटं आहे." पण आम्हाला असं होतं की आम्ही डॉक्टरांनाही दाखवतोय. पण ती तशी बरी होत नाहीच आहे. आणि जे गुरुजींना दाखवलंय, तर त्यांनी तर आम्हाला सांगितलं, की असं-असं काहीतरी आहे. हे ट्राय करून बघा. असं पण नव्हतं, की तिचे मेडिसिन आम्ही बंद केलेत आणि तिला आम्ही फक्त हे भूत म्हणून आम्ही तिला हे करतो, असं तर नव्हतं. आणि आता ही सगळी लोक जे आता आपण ज्या जगात राहतोय, प्रत्येक वेळेस माणूस आणि डॉक्टरकडेच जातो. डॉक्टरकडे जेव्हा जातो. सगळे रस्ते संपतात, बंद होतात, तेव्हा आपण दुसरे मार्ग हातपाय मारायला बघतो. त्यामुळे इथे असं लोकांची अक्कल काढणं की मी डॉक्टरकडे जायला पाहिजे, हे चुकीचं आहे. अजून एक इन्सिडेंट घडला होता, की जेव्हा माझी आई लहान होती, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी ज्यावेळेस लहान होती, ओके. तर तेव्हा तिची आई आजारी पडली होती. तर त्या लोकांनी तिला कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर तिकडे ॲडमिट केल्यानंतर मग ती कशी लहान असल्यामुळे म्हणजे ती होती त्यावेळेस म्हणजे 8-9 वर्षाची होती त्यावेळेस आजींची ती. गोष्ट ना तुझ्या? आजींची गोष्ट सांगतोय. म्हणजे ती एकदम 60s मधली वगैरे गोष्ट असेल. ओके. तर म्हणजे ती तेवढी मॅच्युअर होती, की तिला कळायचं, की हे काय घडतंय, हे काय घडतंय वगैरे. तर मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यावर मग
रात्री त्यांचा रूम कसा होता, की एकाच रूममध्ये एक पेशंट असायचा आणि हं. बाहेरनं जे तुमचे गेस्ट वगैरे असतील ते आतमध्ये राहतील किंवा झोपतील वगैरे आणि बाहेरनं तुम्ही आतनं कडी लावू शकता वगैरे. आणि तेव्हा काय झालं, की एक दिवशी रात्री म्हणजे म्हणजे आजीची मम्मी तर समोर झोपली म्हणजे बेडवरती झोपली, आजारी आहे. हं, हं. आणि माझी आजी बसली होती आतमध्ये म्हणजे झोपली होती इन हं, शॉर्ट. हं. आणि ती झोपली होती आणि अचानक तिला रात्री बाहेर पैंजणांचा आवाज यायला लागला हं. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये. आणि मग ही उठली डचकून, की असे आवाज येतोय. म्हणजे असं चालतंय म्हणजे रूमच्या बाहेर कोणतरी चालतंय असा आवाज आला तिला ओके. पैंजणांचा. हं. तर ती उठली मग तिने आता बघितलं तर म्हणजे आई म्हणजे मम्मी तर तिची झोपलेली आहे. आता हं. ती अजून कोण आतमध्ये नव्हतं, की म्हणजे त्याला उठून ती ऐकवेल. हं. तर मग ती तशीच बसली आणि अचानक दरवाजा वाजला आणि दरवाजा वाजल्यानंतर मग ती डचकली आणि तिला बाहेरनं माझ्या आईचं नाव लता आहे, म्हणजे आजीचं नाव लता आहे. तर बाहेरनं तिच्या मम्मीच्या आवाजामधनं हाक मारतोय एक ओके. बाई, हं, हं. की "लता मी आलीये, दरवाजा उघड." हं. आणि ही बघतीये, की तिची मम्मी तर समोरच झोपलीये. मग बाहेरनं कोण हाक मारतंय तिला हं. आणि कन्सिक्युटिव्हली तिने 2-3 वेळा तिने आवाज दिला, "लता हं. मी आलीये, दार उघड. लता मी आलीये, दार उघड." हं. तर हिने काय दार उघडला नाही, कारण की आजी तर खूप घाबरली होती. हं, हं. मग ती तशीच बसली शांत आणि ती झोपली पण आहे रात्रभर. हं. सकाळी उठली मग सकाळी म्हणजे आजीचे वडील वगैरे आले वगैरे बाकी सगळे रिलेटिव्ह वगैरे आले. मग त्यांना सांगितलं तिने, की असं-असं घडलं, असं-असं झालं. मग ही एक छोटीशी गोष्ट होती. आणि त्यावेळेस ती एकटीच होती रूममध्ये कारण की एकटाच माणूस बसण्यापुरती जागा होती आणि ती एकटीच थांबायची मम्मीपाशी. हं. तिचे वडील वगैरे होते तर ते बाहेर हॉस्पिटलच्या इथे खाली एक म्हणजे एक जागा होती, जिथे सगळे थांबायचे, झोपायचे वगैरे बाकड्या वगैरे सारखं होतं. तिथे ते खाली झोपले होते हं, आणि ही हं. वरती होती. तर अशी गोष्ट होती हॉस्पिटलमधली. हॉस्पिटलमधली. संजीव, थँक यू सो मच तू आज आपल्या शोवरती आलास थँक वेळात यू. वेळ काढून. आणि तुम्हाला सुद्धा संजीव सारखा आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती येता येईल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला आमच्या थ्रू आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी.